हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल स्कॉलर स्क्वॉडमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2च्या सर्कल या लेसनला सुरुवात केलेली. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.2 हा बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट चालू करण्याच्या आधी आपण पहिल्यांदा थेरम्स बघूया. तर हा फर्स्ट थेरम आहे. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा आहे थेरम. हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर हा थेरम काय आहे? सर्कल जे कॉर्ड्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, सर्कलचे दोन कॉर्ड्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की ते ते दोन कॉर्ड्स जे आहेत ते इक्विडिस्टन्स आहेत सेंटर पासून. म्हणजे ओपी जी आहे, ओपी आणि ओक्यू या दोघांची लेंथ सेम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. दोन्ही कॉर्ड्सची लेंथ सेम आहे आणि ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. ओपी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ओपी जी आहे ती ए बी ला परपेंडिक्युलर आहे. ओक्यू इज परपेंडिक्युलर टू सी डी. ओक्यू जी आहे ती सी डी परपेंडिक्युलर आहे. तर गिवन इन अ सर्कल विथ सेंटर ओ, chord AB is congruent to chord CD. OP is perpendicular to AB. OQ is perpendicular to CD. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? OP इज इक्वल टू OQ. म्हणजे OP ची जी लेंथ आहे आणि OQ जी लेंथ आहे त्या दोन्ही सेम आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता आपण कन्स्ट्रक्शन करूया. जॉईन सेगमेंट OA अँड सेगमेंट OD. आपण सेगमेंट OA काढू. OA आणि OD ला जॉईन करूया. ठीक आहे. आता AP इज इक्वल टू हाफ ऑफ AB. AP जी आहे ती हाफ ऑफ AB आहे का? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टिल द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. त्यामुळे AP इज इक्वल टू हाफ ऑफ AB. तसंच सेम DQ साठी सुद्धा DQ इज इक्वल टू हाफ ऑफ CD. AB इज कॉन्ग्रुएंट टू CD. गिवन इथे दिलेला आहे ऑलरेडी. AB इज कॉन्ग्रुएंट टू CD. आता सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DQ. AP जी सेगमेंट आहे ती DQ ला कॉन्ग्रुएंट आहे कारण दोन्ही जे कॉर्ड्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. त्यामुळे AP आणि DQ या दोघांची लेंथ काय आहे? सेम आहे. इन राईट अँगल ट्रायंगल APO अँड ट्रायंगल DQO. आता इथे दोन ट्रायंगल फॉर्म होतात. एक आहे APO आणि एक आहे DQO. ठीक आहे. आता या दोन ट्रायंगल मध्ये आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी लावायची. सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DQ. AP जी सेगमेंट आहे ती DQ ला कॉन्ग्रुएंट आहे. हे आपल्याला फर्स्ट ह्याच्यातनंच कळलेलं आहे. AP इज कॉन्ग्रुएंट टू DQ. हायपोटेन्यूस OA इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेन्यूस OD. आता हे दोन ट्रायंगल्सचे जे हायपोटेन्यूस आहेत ते सेम आहेत का? कारण ते एकाच सर्कलचे दोन रेडियस आहेत त्यामुळे दोघांची जी लेंथ आहे ती सेम आहे. आता ट्रायंगल APO इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DQO. आता हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, सेम आहेत. कोणत्या टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सीमुळे? हायपोटेन्यूस साइड थेरम. कारण या दोघांची हायपोटेन्यूसची जी लेंथ आहे ती सेम आहे आणि एका साइडची जी लेंथ आहे ती सुद्धा सेम आहे. त्यामुळे हायपोटेन्यूस साइड थेरम पासून हे कॉन्ग्रुएंट आहेत. आता सेगमेंट OP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OQ. OP जी सेगमेंट आहे ती OQ ला कॉन्ग्रुएंट आहे का? आता आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी मध्ये जे साइड्स घेतलेले ते साइड सोडून राहिलेले जे साइड्स आहेत किंवा अँगल्स आहेत ते जर आपण बघितले तर आता इथे AP आणि OA घेतलेलं, OP घेतलेला नाही. त्यामुळे OP आणि इथे OQ घेतला नव्हता. त्यामुळे OP आणि OQ हे काय झाले? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ठीक आहे. CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता therefore OP is equal to OQ, length of congruent segments. Congruent chords in a circle are equidistant from the center. आता जर OP आणि OQ जर सेम असतील तर कॉर्ड्स जे आहेत ते दोन्ही कॉर्ड्स जे आहेत ते इक्विडिस्टन्स आहेत सेंटर पासून. ह्या थेरम मध्ये हे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे the chords of a circle are equidistant from the center of a circle are congruent. आता हे दोन जे कॉर्ड्स आहेत ते सेंटर पासून जे इक्विडिस्टन्स आहेत तर ते दोन्ही कॉर्ड्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इन अ सर्कल विथ अ सेंटर O, सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू AB. OP काय आहे? AB ला परपेंडिक्युलर आहे. OQ इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. OQ जी आहे ती
कॉर्ड CD ला परपेंडिक्युलर आहे. OP इज इक्वल टू OQ. OP आणि OQ या दोघांची लेंथ काय आहे? सेम आहे, कॉन्ग्रुएंट आहेत ते दोघे. ड्रॉ सेगमेंट OA अँड सेगमेंट OD. आता इथे OB झालं, आपण इथे OB घेऊया आणि OD. OB सेगमेंट OB अँड सेगमेंट OD. ठीक आहे. आपण आता इथे दोन ट्रायंगल फॉर्म होतात. दोन ट्रायंगल फॉर्म झाले म्हणजे काय? टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी आली. आता आपल्याला हे प्रूफ जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. आपण कंप्लीट करूया. इन राईट अँगल ट्रायंगल OPB अँड राईट अँगल ट्रायंगल OQD म्हणजे हे दोन जे ट्रायंगल आहेत त्यामध्ये हायपोटेन्यूज OA इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेन्यूज OD. या दोघांचे हायपोटेन्यूज सेम आहेत का? कारण हे एका सर्कलचे दोन रेडियस आहेत. रेडियस ऑफ द सेम सर्कल. ठीक आहे. सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QD. AP जी आहे ती QD ला कॉन्ग्रुएंट आहे का? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी मध्ये राहिलेले दोन जे साइड्स आहेत ते कोणते? AP आणि DQ. म्हणजे ते काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. AP इज कॉन्ग्रुएंट टू QD. देअरफॉर AP इज इक्वल टू QD ही आपण फर्स्ट इक्वेशन म्हणून घेऊया. बट AP काय आहे? हाफ ऑफ AB. AP हाफ ऑफ AB का आहे? कारण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टिल द कॉर्ड बायसेक्स द कॉर्ड. सेम तसंच DQ साठी DQ इज हाफ ऑफ CD का? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टिल द कॉर्ड बायसेक्स द कॉर्ड. Perpendicular drawn from the center till the chord bisects the chord. And AP is congruent to QD from 1. Therefore, AB is equal to CD. AB is equal to CD आपल्या कोणत्या इक्वेशन मधलं? फर्स्ट पासून आपल्याला भेटलेलं आहे, फ्रॉम 1. सेगमेंट AB is congruent to segment CD. म्हणजे सेगमेंट AB आणि सेगमेंट CD या दोघांची जी लेंथ आहे ती सेम आहे, ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. नोट दॅट बोथ द थेरम्स आर कॉन्व्हर्सेस ऑफ इच अदर. हे दोन्ही जे ह्याच्या आधीचा जो थेरम होता हा थेरम आणि हा जो थेरम आहे ते दोन्ही कॉन्व्हर्सेस आहेत. कॉन्व्हर्स म्हणजे काय? अपोजिट. आधीच्या थेरम मध्ये आपल्याला कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत हे सांगितलेलं आणि आपल्याला जो डिस्टन्स आहे तो इक्वल आहे का दोन्ही कॉर्ड्सचा हे फाइंड करायचं होतं. तसं आणि त्याचं अपोजिट या थेरम मध्ये आहे, आपल्याला डिस्टन्स जो आहे सेंटर पासून ते कॉर्ड पर्यंतचा तो दिलेला आहे आणि आपल्याला कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत का हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता नेक्स्ट जाऊया आपण प्रॅक्टिस सेट कडे. तर प्रॅक्टिस सेट 6.2 चा हा फर्स्ट क्वेश्चन आहे. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. रेडियस काय दिलेला आहे? 10 सेंटीमीटर. देअर आर टू कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर इच. व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दीज कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता इथे फर्स्ट थेरम अप्लाय होतो. तर कॉर्डची जी लेंथ दिलेली आहे ती आहे 16 सेंटीमीटर. कॉर्डची लेंथ दिलेली आहे 16 सेंटीमीटर आणि रेडियस जो आहे तो दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? हा OQ चा जो डिस्टन्स आहे हो हा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर लेंथ ऑफ काय OA. पहिल्यांदा आपण वरची सेगमेंट घेऊया, AB सेगमेंट घेऊया. आता त्याचा रेडियस काय आहे? AB रेडियस आहे, OA रेडियस आहे. लेंथ ऑफ OA इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ठीक आहे. लेंथ ऑफ OA काय आहे? 10 सेंटीमीटर आहे आणि AB ची लेंथ काय आहे? 16 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. ठीक आहे. इन ट्रायंगल आधी आपण आता हा जो ट्रायंगल आहे त्यात आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचे. ठीक आहे. आता पायथागोरस थेरम साठी ही साइड दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ही साइड आपल्याला फाइंड करायची आहे आणि ह्या साइडचं मेजरमेंट जे आहे ते आपण करूया पहिल्यांदा. देअरफॉर AP इज इक्वल टू हाफ ऑफ AB. रिझन काय आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर till the chord bisects the chord. Till the chord bisects the chord. ठीक आहे.
perpendicular drawn from center till the chord bisects the chord. आता therefore AP is equal to half of 16, half multiplied by 16, half multiplied by 16 किती येतं 8 सेंटीमीटर. AP ची लेंथ काय भेटलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. आता आपण पायथागोरस थेरम वापरूया. इन ट्रायंगल AOP by पायथागोरस थेरम AO स्क्वेअर किंवा OA स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर. ठीक आहे. आता OA ची व्हॅल्यू दिलेली आहे 10, त्यामुळे 10 स्क्वेअर. AP ची व्हॅल्यू दिलेली आहे, AP ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे 8 सेंटीमीटर, प्लस OP ची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही, त्यामुळे OP आहे तसाच येणार. 10 चा स्क्वेअर काय येतो 100, 8 चा स्क्वेअर काय येतो 64 प्लस OP स्क्वेअर. ठीक आहे. आता therefore length of OP square is equal to 100 minus 64 which is equal to 36. OP square ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 36. आता taking square root OP is equal to root of 36 which is equal to 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता OP ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे 6 सेंटीमीटर. OP ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 6 सेंटीमीटर. OP is equal to 6 सेंटीमीटर. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता आपल्याला एका कॉर्डचा डिस्टन्स भेटलेला आहे, AB कॉर्डचा डिस्टन्स भेटलेला आहे. therefore length of OP is equal to length of OQ. लेंथ ऑफ OP जी आहे ती लेंथ ऑफ OQ शी सेम आहे. therefore length of OQ is equal to 6 सेंटीमीटर. ठीक आहे. लेंथ ऑफ OQ काय भेटलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही कॉर्ड्सचं ABच्या कॉर्डचं डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर आणि CDच्या कॉर्डचं सुद्धा डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर, कारण कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स दिलेले आहेत. 16 सेंटीमीटर ईच. दोन्ही कॉर्ड जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आता खूप इझी आहे, तुम्ही होमवर्कला करा. ह्याचा आन्सर जे आहे ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता थर्ड आहे सेगमेंट PN and segment PN are congruent chords of a circle with center C. Show that PC is bisector of angle NPN. हा अँगल आहे अँगल NPN. ठीक आहे. आता इथे सर्कल घेऊया आपण. हा आहे सर्कल. यामध्ये कॉर्ड्स काय दिलेले आहेत PM and PN. PM आणि PN ही दोन कॉर्ड्स दिलेले आहेत, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत ते. शो दॅट PC इज द बायसेक्टर ऑफ अँगल NPN. आता सेंटर काय आहे C आहे, या सर्कलचा सेंटर काय आहे C, म्हणून हा सेंटर आहे. आता याचं सोल्युशन घेऊया. कंस्ट्रक्शन draw PC as angle bisector. ठीक आहे. आपण इथे अँगल बायसेक्टर घेऊया. हा जो आहे तो आपण अँगल बायसेक्टर घेऊया. ठीक आहे. अँड सेगमेंट आता इथे C आहे CT परपेंडिक्युलर टू कॉर्ड PN
सेगमेंट सी आपण वरती घेऊया एम, नाही एम दिलेला आहे, सी एन नाही, सी क्यू घेऊया, सी क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड पी एम. ठीक आहे, आता आपण हे डिस्टन्सेस जे आहेत ते घेऊया. कॉर्ड पी एन साठी काय आहे, सी टी आणि पी एम साठी आहे सी क्यू. ठीक आहे, आता हे झाले डिस्टन्सेस कॉर्ड मध्ये सेंटर पासूनचे. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, शो दॅट रे पी सी इज द बायसेक्टर ऑफ एन पी एन. रे पी सी जो आहे तो बायसेक्टर आहे अँगल पी एम एन चा, ते आपल्याला शो करायचं आहे, दाखवायचं आहे. आता यामध्ये देअरफोर पण पी एन घेऊया सगळ्यात आधी. तर पी सी सी टी इज परपेंडिक्युलर टू सी क्यू. रिझन काय आहे, सी टी इज परपेंडिक्युलर सी क्यू, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. ठीक आहे, इथे सांगितलेलं काय आहे, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत, त्यामुळे सी टी आणि सी क्यू या दोघांची लेंथ काय असणार, सेम असणार. आता सी टी इज इक्वल टू सी क्यू आपल्याला भेटलेला आहे, सॉरी सी टी इज कॉन्ग्रुएंट टू नाही, सी टी इज कॉन्ग्रुएंट टू सी क्यू. ठीक आहे, सी टी इज कॉन्ग्रुएंट टू सी क्यू हे आपल्याला भेटलेलं आहे. आता त्यानंतर मेजर अँगल सी टी पी, मेजर अँगल सी टी पी is congruent to measure angle CQP. रिझन काय आहे, each angle 90 डिग्री, each angle 90 डिग्री. इथे दोन्ही अँगल फॉर्म होणार 90 डिग्रीचे. ठीक आहे, म्हणजे CQP आणि CTQP हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. आता आता हे दोन जे ट्रायंगल्स आहेत त्यामध्ये आपण हे वापरूया, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी लावूया. इन ट्रायंगल CQP and triangle CTP, PC is the hypotenuse PC is congruent to hypotenuse PC, common side आहे. Hypotenuse PC is congruent to hypotenuse PC, common side. Hypotenuse PC is congruent to hypotenuse PC, common side आहे. Segment CT is congruent to segment CQ. ठीक आहे, हे काय आहे गिवन. Therefore triangle CQP is congruent to triangle CTP by hypotenuse side test. हे दोन जे ट्रायंगल आहेत ते हायपोटेनियस साइड टेस्ट या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. आता मेजर अँगल TPC and measure angle is congruent to measure angle QPC. Measure angle QPC का corresponding angle of congruent triangles. Corresponding angle of congruent triangles. Measure angle TPC is congruent to measure angle QPC. Therefore, measure angle MPC is congruent to measure angle MPC is congruent to measure angle MPC. Measure angle NPC. आता ही आपण फर्स्ट इक्वेशन घेऊया from 1. Okay, measure angle MPC is congruent to measure angle NPC.
हे आपल्याला भेटलेले आहे, म्हणजे हे दोन जे आहेत ते कॉमन आहेत. आता रे पी सी इज बायसेक्टर ऑफ एन पी एन हे आपल्याला फाइंड करायचं आहे. जर रे केव्हा असते, आता हा सपोज अँगल आहे आणि हा अँगल बायसेक्टर आहे, तर जर ह्या अँगलचा मेजर या अँगलचा मेजर आणि या अँगलचा मेजर जर सेम असेल तर तो जो रे आहे तो बायसेक्टर आहे तो अँगलचा. आता एमपीसी आणि एनपीसी या दोघांची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. देअरफॉर रे पीसी इज बायसेक्टर. रे पीसी इज द बायसेक्टर. थर्ड क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. आता त्यानंतरचा पॉइंट आहे सर्कम सर्कल अँड इन सर्कल. सर्कम सर्कल अँड इन सर्कल. आता सर्कम सर्कल म्हणजे काय, सपोज हा आहे ट्रायंगल ABC, हा आहे ट्रायंगल ABC. आता सर्कम सर्कल म्हणजे काय, सर्कम सर्कल म्हणजे हा जो सर्कल आहे तो ट्रायंगलचे तिन्ही जे व्हर्टायसेस आहेत ते जॉईन करतो. तिन्ही व्हर्टायसेस जे आहेत ते टच करतो. ठीक आहे, हे झालं सर्कम सर्कलचं. इन सर्कल मध्ये काय आहे, हाच परत घेऊया आपण ABC. आता इन सर्कल म्हणजे काय, सर्कलचे जे तीन साइड्स आहेत, सर्कलचे तीन साइड जो टच करतो त्याला म्हणतात इन सर्कल. इन सर्कल साठी सोपी मेथड काय आहे, इन म्हणजे काय आत. इन म्हणजे काय आत, म्हणजे ट्रायंगलच्या आत तो सर्कल येणार आहे, त्यामुळे त्याला इन सर्कल म्हणतात. सर्कम सर्कल म्हणजे काय, ह्या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेसला जो टच करतो त्याला सर्कम सर्कल म्हणतात. लक्षात काय ठेवायचं, इन सर्कल म्हणजे ट्रायंगलच्या आत सर्कल आहे आणि सर्कम सर्कल म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरून सर्कल आहे. त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेट 6.3. आता ह्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट अँगल ट्रायंगल ABC सच दॅट अँगल B इज इक्वल टू 100 डिग्री, BC 6.4 सेंटीमीटर, अँगल C 50 डिग्री. कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल. इन सर्कल म्हणजे काय, ट्रायंगलच्या आतला सर्कल. आता सपोज हा आहे ट्रायंगल, हा आहे ट्रायंगल, ह्याच्या आत जो सर्कल आहे त्याला काय म्हणतात, इन सर्कल. हा आहे ट्रायंगल ABC, अँगल B आहे 100 डिग्री, अँगल B काय दिलेला आहे 100 डिग्री, अँगल C काय दिलेला आहे 50 डिग्री. ठीक आहे, अँगल C दिलेला आहे 50 डिग्री. आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे इन सर्कल. त्यासाठी आपण सगळ्यात आधी बेस घेऊया 6.4 सेंटीमीटरचा. BC हा बेस आहे. अँगल B ची मेजर आहे 100 डिग्री, अँगल B ची मेजर जी आहे ती आहे 100 डिग्री. अँगल C ची मेजर आहे 50 डिग्री. ठीक आहे, अँगल B ची मेजर आहे 100 डिग्री, अँगल C चं मेजर आहे 50 डिग्री. आता इन सर्कल मध्ये दोन अँगल्सचे अँगल बायसेक्टर काढायचे. हे दोन जे अँगल्स आहेत त्याचे अँगल बायसेक्टर घ्यायचे. आता इथे कंपास ठेवायचा, इथे आर्क मारायचा, इथे एक आर्क घ्यायचा. आता ह्या सेम डिस्टन्स वरूनच इथे कंपास ठेवायचा, इथे आर्क मारायचा, इथे ठेवून इथे मारायचा आणि हे आहे ते जॉईन करायचं असं. ठीक आहे, सेम तसंच या साईडला इथे आर्क मारायचं, इथे सेम इथून इथे आणि इथून इथे हे जॉईन करायचं. आता हा जो पॉइंट आहे, सपोज आपण ह्याला O म्हणून नेम करूया. O हा पॉइंट आहे O. आता इथे कंपास ठेवायचा, इथे एक आर्क मारायचा, इथे एक आर्क मारायचा. ठीक आहे, आणि त्यानंतर ह्या दोन आर्क्सचा मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा
आणि इथं आर्क मारायचं आणि इथं आर्क मारायचं, म्हणजे हे बरोबर असं लाईन मध्ये आलं पाहिजे. आता माझं थोडे रफ काढते म्हणून मी जरा व्यवस्थित नाही आलेलं, पण नोटबुक मध्ये हे व्यवस्थित आलंच पाहिजे, त्याशिवाय फिगर बरोबर येणार नाही, नाही तर चुकणार. आता त्यानंतर इथे कंपास ठेवायचा आणि इथून एवढा मेजर घ्यायचा आणि असा सर्कल ड्रॉ करायचा. हा झाला आपला इन सर्कल. ओके, नेक्स्ट आहे सर्कम सर्कल. कन्स्ट्रक्ट triangle PQR such that angle P is 70 degree, angle R is 50 degree, QR is 7.3 centimeter. Construct its circum circle. आता सर्कम सर्कल म्हणजे काय? सर्कलच्या बाहेरचा, ट्रायंगलच्या बाहेरचा सर्कल. हा आपण ट्रायंगल घेऊया, त्याच्या बाहेरचा जो सर्कल आहे तो म्हणजे सर्कम सर्कल. ठीक आहे. आता PQR हा ट्रायंगल आहे, PQR. ठीक आहे. अँगल P ची मेजर दिलेली आहे 70 डिग्री. अँगल P चं मेजर काय दिलेलं आहे? 70 डिग्री. QR ची लेंथ दिलेली आहे 7.3 सेंटीमीटर. अँगल R ची मेजर दिलेली आहे 50 डिग्री. आता अँगल सम प्रॉपर्टी घेऊया पहिल्यांदा ट्रायंगलची. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. अँगल P प्लस अँगल R प्लस अँगल Q इज इक्वल टू 180 डिग्री. कारण ट्रायंगलचे जे 3 साइड्स असतात त्याचं समेशन किती येतं? 180 डिग्री. देअरफॉर अँगल P चं मेजर काय आहे? 70 डिग्री. R चं मेजर आहे 50 डिग्री. अँगल Q दिलेला नाही. ओके, देअरफॉर अँगल Q इज इक्वल टू 180 मायनस 120 इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे अँगल Q चं मेजर काय आहे? 60 डिग्री. अँगल Q काय भेटलेला आहे? 60 डिग्री. ओके, आता आपण ट्रायंगल जो आहे तो ड्रॉ करूया. बेस आहे 7.3 सेंटीमीटर. हा आहे सपोज बेस 7.3 सेंटीमीटर. QR. आता 60 डिग्रीचा अँगल घ्यायचा, अँगल Q प्रोट्रॅक्टर ठेवून. हा 60 डिग्रीचा अँगल झाला. 60 डिग्री. सेम तसंच अँगल R साठी घ्यायचं 50 डिग्रीचा मेजरमेंट. 50 डिग्री. ओके, अँगल Q जो आहे तो 60 डिग्री आहे आणि अँगल R जो आहे तो 50 डिग्री आहे. आता यामध्ये अँगल 50 आपण इकडे घेऊया. ओके, अँगल R आहे 50 डिग्री. आता आपल्याला काढायचं काय आहे? सर्कमफरन्स. सर्कम सर्कल काढायचा आपल्याला आहे. तर यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर्स घेतात. कुठल्याही दोन अँगलचे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता आपण सपोज या सेगमेंटचा घेऊया, QR सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेऊया. तर इथून इथं कंपास ठेवायचं, इथं आर्क मारायचा, इथे आर्क मारायचा, इथे ठेवून इथे आणि इथे, आणि अशी ती सेगमेंट येणार. ओके, ही आहे सेगमेंट. सेम तसंच हा आहे PQ सेगमेंटसाठी घेऊया. इथे कंपास ठेवून इथे आर्क मारूया, इथे ठेवून इथे, आणि सेम इकडे जसं दोन्ही सेगमेंट जॉईन करूया. आता हे जे सेगमेंट्स आहेत जिथे जॉईन होतात तिथून ते इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचा आणि असा सर्कल जो आहे तो काढायचा. ओके, हे झालेलं आहे सर्कम सर्कल. तर माझ्या फिगर्स जरा जॉमेट्रिकल टूल्स नाही ते, त्यामुळे जरा वेगळ्या दिसत असतील, पण तुम्ही नोटबुक मध्ये काढताना व्यवस्थित ड्रॉ करा. आता इथे सुद्धा इन सर्कल काढायचा आहे, त्यामुळे मी हा क्वेश्चन होमवर्कला देते. कन्स्ट्रक्शन करा नक्कीच. 4th आहे सर्कम सर्कल, हा सुद्धा मी होमवर्कला देते.
दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते खूप इझी आहेत. 5th आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल DEF सच दॅट DE इज इक्वल टू EF विच इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. DE इज इक्वल टू DE आणि EF या दोघांची जी लेंथ आहे ती 6 सेंटीमीटर आहे. अँगल F इज इक्वल टू 45 डिग्री अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कम सर्कल. आपल्याला काढायचं काय आहे, सर्कम सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर यामध्ये DEF ट्रायंगल DEF मध्ये आता आपण सपोज पहिल्यांदा रफ फिगर काढूया. हा आहे ट्रायंगल DEF, त्याचा आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे. ड्रॉइंग माझी हे आहे पण हा आहे ट्रायंगल DEF. आपल्याला यात सर्कम सर्कल काढायचं आहे. सर्कम सर्कल साठी काय लागतं, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. ठीक आहे, हे दोन जे आहेत ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स घेऊया. सगळ्यात आधी आपण बेस घेऊया. बेस किती सेंटीमीटरचा आहे, 6 सेंटीमीटर. ठीक आहे, 6 सेंटीमीटरचा हा बेस घेऊया, EF. ओके, आता इथे सांगितलेलं आहे DE आणि EF हे दोन्ही 6 सेंटीमीटरचे आहेत. त्यामुळे इथे कंपास ठेवायचा. कंपासमध्ये 6 सेंटीमीटरची लेंथ घ्यायची, इथे आर्क मारायचा आणि हे जॉईन करायचं. ओके, 90 डिग्रीला हे जॉईन होणार आहे ऑब्विसली. अँगल F ची मेजर आहे 45 डिग्री. त्याआधी आपण 45 डिग्रीचा अँगल घ्यायचा इथे. हा आहे 45 डिग्री अँगल. ठीक आहे, आता हा झालेला आहे एक राईट अँगल ट्रायंगल. आता EF चा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेऊया आपण. EF इथे कंपास ठेवायचा, इथे आर्क घेऊया, इथे कंपास ठेवून इथे एक आर्क, इथे एक आर्क. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. ओके, हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर EF सेगमेंट. सेम तसंच DE सेगमेंटसाठी आता इथे कंपास ठेवायचा, इथे आर्क मारायचा आणि इथे पण आर्क मारायचा. इथे कंपास ठेवून इथे आर्क मारायचा, इथे आर्क मारायचा. ओके, हे एक्सटेंड होऊन इथे हा जो पॉइंट येईल या पॉइंटवर कंपास ठेवायचं. इथं या पॉइंटवर कंपास ठेवून इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचा आणि असा सर्कम सर्कल काढायचा. ओके, हा झाला ट्रायंगल DEF चा सर्कम सर्कल. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमचे जितके 9th स्टँडर्डचे मित्र असतील त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर माझ्याकडून काही मिस्टेक झाल्या असतील माझ्या ड्रॉइंग्समध्ये तर प्लीज त्या निग्लेक्ट करा. धन्यवाद.